उपकार सुग्रीवै कीना राम मिलाय राजपदि तुमरो मंत्र विभीषण माना लंकेश्वर भय सब जग जाना जुग सहस्र जोजन पर भानु प्रभु मुद्रिका मेल मुख माही दुर्गम काज जगत के देते तुम्हारे राम दुआरे तुम रखवा हो तुम आज्ञा बिनु पैसारे तुम रक्षक काहो को रखना लोक भूत महादेव नाशे रोग हरे और मनोरथ चारों युग प्रताप तुम्हारा है परस साधु संत के तुम रखवारे असुर निकंदन अष्ट सिद्धि नवविधि के दाता सबर दीन जानकी राम रसायन तुम्हारे पासा सदा रहो तुम्हारे भजन राम को पावे जन्म जन्म के दुख विसरावे और देवता चित्तन संकट कटे मिटे सब पीरा दोष मरे हनुमत बल जय 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 सिद्धिशा की गौरीशा तुलसीदास सदा हरिचेरा पवन तनय संकट हरण मंगल मूर्ति रूप राम लखन सीता सहित चंद्र की जय पवन सुत हनुमान उमापति महादेव की सब संतन की जय 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 सीताराम नमो भगवते वासुदेवाय 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 नमो नमः। आज भागवतामुळे आपल्या हृदयामध्ये भक्ती रस भरला जातो याचं उदाहरण देत आहे। मालवीजी नावाचे मोठे काशी विश्वविद्यालयाचे प्रवर्तक म्हणतात की मी ज्ञानी होतो पण माझ्यामध्ये भक्तीचा उदय होत नव्हता, म्हणून मी माझ्या हृदयामध्ये भक्तीचा रस धर्मरस होता। धर्माकरता मी प्रयत्न करीत होतो, राष्ट्राकरता प्रयत्न करत होतो, पण मी स्वतः माझ्याकरता देवाची आराधना करीत नव्हतो। पण ज्या वेळेला मी भागवत ऐकलं आणि भागवत रोज वाचायला सुरुवात केली त्यावेळेला माझ्या हृदयामध्ये भक्ती रसाची उत्पत्ती झाली। धर्मरस होता, राष्ट्ररस होता, पण स्वतःच्या प्राप्तीकरता आपल्याला स्वतः वैयक्तिक आनंद मिळाला पाहिजे। धर्माचा आनंद आपल्याला थोडा मिळतो आणि बाकीचा दुसऱ्याला मिळतो। राष्ट्राचा आनंद आपल्याला थोडा मिळतो, बाकीच्यांना जास्त मिळतो। पण भक्ती रसाचा आनंद जो आहे तो वैयक्तिक मिळतो। जसं साखर खाल्ली की तिची चव आपल्याला कळून जाते आणि गोड लागते, त्याप्रमाणे भगवंताचं जे चरित्र आहे ते मधुरम, ते मधुर आहे आणि ते भगवान
मुखाने सुद्धा मधुर आहे. नयनम मधुरम, माला मधुरा, गुंजा मधुरा. म्हणजे भगवंत मुळात मधुर असल्यामुळे त्यांचं चरित्र ऐकल्यानं माझ्या शरीरामध्ये भक्तिरसाची उत्पत्ती झाली. आता जगामध्ये किती प्रकारचे लोक असतात, म्हणून आपण लोकांकडे पाहून भक्ती करायची. लोकांकडे पाहून जर आपण भक्ती केली तर त्या भक्तीमध्ये उणीव राहते. पहा, काही लोक भोग भोगण्याकरता, मजा करण्याकरता देवाची आराधना करतात की देवा मला खूप दे आणि खूप मजा मारू दे. काही लोक धनाच्या लोभानं करतात, काही लोक धर्मानं आपल्याला मोठेपणा मिळावा करतात. धर्मरस जीवनात उत्पन्न झाला की तिथे भक्ती येते आणि भक्ती आली की मग भगवंताच्या चरित्रानं आपल्या हृदयामध्ये भक्तीचा रस प्राप्त होतो. आता भक्तीचा रस प्राप्त झालाय आपल्या हृदयात असं कसं समजायचं? कारण दुसऱ्याला कळत नाही. ज्या वेळेला भक्त ऐसे जाणा देही ते उदास, आपल्याला जास्ती शरीर शृंगार न करायची इच्छा झाली की समजायचं की आपल्यामध्ये रस यायला सुरुवात झाली. जसं ऊसाचं आपण पेरलं की त्याची अवस्था होईपर्यंत त्याला पाणी जातं, ऊन लागतं, वारा लागतो आणि त्यात रस निर्माण व्हायला सुरुवात होते. त्याप्रमाणे आपल्यामध्ये भक्ती रस आला की आपल्याला कामापुरतं बोलणं, कामापुरतं बसणं, कामापुरतं करणं, कोणाचं काम करून देणं, त्याच्याकडून काही न घेणं किंवा त्याच्याकडून स्तुती न ऐकणं असं करून निघून जावं असं वाटतं. त्यावेळेला समजायचं की आपल्यामध्ये भक्ती रसाचा उदय झाला. म्हणून संत लोक लिहितात, भक्त ऐसे जाणा जे देही उदास, गेले आशा पाश निवारोण्या. याच्याकरता एक उदाहरण आहे. सावता महाराज कधीच पंढरपुरात जात नसते, पण त्या सावता महाराजांच्या गावातून दरवर्षी पाटलाची वारी जात होती आणि पाटील जाण्यास लायक नाही झाले, म्हणजे दिंडी न्यायला लायक नाही राहिले. शरीरामध्ये व्याधी झाली आणि शरीराला अर्धांग वायू झाला. आता पाटलाची बायको अंगामध्ये शौर्य होतच, तिने नवऱ्याला सांगितलं की मी वारी घेऊन जाते. आता नवऱ्याला वाटलं पण नित्यनेम करते आपला म्हणून जा. तो वारी नेत्यांना सावता महाराज आणि सावता महाराजांची मुलगी आपल्या मळ्यामध्ये काम करीत होते आणि नेमके त्यावेळा वांगे, कांदे हे सगळे आलेले होते. तर सावता महाराज वारकऱ्यांना देऊन द्यायचे, फुकट देऊन द्यायचे. आणि ही पाटलाची बाई दिंडी घेऊन आली. त्यावेळेला या मुलीने विचारलं की बाबा सावता महाराजांना की आज पाटील जातने ही बाई जाते म्हणे की पाटील आजारी आहे, त्यांना अर्धांग वायू झाला. मग म्हणे ही आजी कशी काय जाते? तर म्हणे तिला फक्त देवाचं करायची इच्छा आहे, धर्म आचराची इच्छा नाही म्हणे. मग म्हणे हिच्याबरोबर आपण भाजीपाला देऊन पाटलाच्या बाईबरोबर. म्हणून ही मुलगी भाजीपाला घेऊन त्या बाईजवळ गेली की आमचा भाजीपाला आमच्या मालकाला देऊन द्या. मालक म्हणजे पांडुरंग. तिने घेतला फेकून द्यायला. आता खातो का म्हणे द्या. ती मुलगी रडायला लागली. त्यावेळेस पाटलाने, बाई गेली वारीला 20 किलोमीटर आहे, पाटलाने सावता महाराजांना निरोप पाठवला की मला बरं वाटत नाही, मला भेटायला या. म्हणून सावता महाराज आपल्या मळ्यातून काम करून पाटलाला भेटायला गेले. काय काम आहे म्हणे? पाहा मला घरात असा टाकून ती चालली गेली वारी घेऊन, माझं बरं. सावता महाराज म्हणे रोज 2 तास मी तुमची सेवा करेल, काळजी करू नका. म्हणे तू करशील? हो म्हणे माझं शेताचं करून तुझं करेल. म्हणे तू नाही, मी पंढरपूरला जाते म्हणे, तुमची सेवा ही पांडुरंगाची सेवा. म्हणून सावता महाराज रोज 2 तास जायचे. पत्नीला म्हणायचे तू मला सांभाळ, मी पाटलाची सेवा करून आलो, तू परत मळ्यात येऊन नाही. तर
तर पाटलाच्या बाईने जेव्हा पांडुरंगाचं दर्शन घेतलं तिथे सावता महाराज दिसले, ते रामदेव नाही दिसले. याला म्हणतात भक्तिरस. म्हणजे त्या बाईचं काम काय होतं? वारीला न जाता पतीची सेवा करणं. पण आली माणसाला सोडून देतं बाया. लक्षात ठेवा, जी सेवा सांगितलेली आहे, सेवा हा धर्म मोठा आहे आणि श्री जन्मामध्ये जन्मभर सेवाच करावी लागते. म्हणून तो धर्म किती करू, किती दिवस करू नाही, जाईपर्यंत करायचंय ते. किती दिवस आपल्या नशिबाने सून पोरं चांगले निघाले, त्यांनी नाही करू दिलं तर आपलं हा नाही तर खेटेत मारायचे. भक्तिरस, तर हे असे रस निर्माण होत. आता सावता महाराजाला सहज बोलवलं होतं, कोणी नव्हतं घरी, की संत आहे विचारा, आपल्याजवळ बसेल तर थोडा वेळ गप्पा मारा. सावता महाराज म्हणे गप्पा नाही मारायच्या, तुमची सेवा करून 2 तास सेवा करायची. 4 दिवस सेवा केली त्या बाईला. सावता महाराज घरी आल्यावर हो म्हणे मला अगं म्हणे तू गेल्यावर 2 तास तो माझी सेवा करत होता. म्हणजे तुम्ही बोलवलं होतं? हो म्हणे मी बोलवलं होतं त्याला की तू ये माझ्याजवळ थोडा वेळ बोलायला, तर त्याने माझी सेवा केली. म्हणजे सेवा हा तो धर्म आहे. हा धर्म जर आपण आचरला तरच भक्तिरस आपल्या हृदयामध्ये उतरतो. म्हणून देवाची सेवा, मानवाची सेवा, पशूंची सेवा, पक्ष्यांची सेवा हा सेवा धर्म आहे. आपल्या धनामधून पशु पक्षी म्हणून आपण कुत्र्याला देतो, एक तुकडा गाईला देतो, आतिथ्याला देतो. आपल्या धनामधून रोज कोणाला तरी अन्नदान आपल्याकडून घडावं हे आपल्या हेतू असतो. हा आपला धर्म असतो. आणि अशा धर्माचं पालन केलं म्हणजे हृदयामध्ये भक्तीचा रस निर्माण होतो. आता ही श्रद्धा, रस निर्माण झाला, मुळामध्ये आपल्यामध्ये श्रद्धा असते, पण आपण लोकांचं पाहून श्रद्धा दाखवत नाही. बरेच लोक श्रद्धावान असतात, असं गुपचूप पाया पडून येतात. मंदिरात आले तरी बसून राहतील, पण पाया कारण लोक काय म्हणतील असं त्यांच्या मनात भय असतं. आणि जे खरे श्रद्धावान आहे तर कोणी कोणाशी बोलत नाही, आलं की मारुती वगैरे सगळं करून बाकावर जाऊन शांत बसून राहतात. कोणी आलं तर बोललं का कसं सांगितलं. ज्याच्याजवळ भक्ती आहे तो आधी भगवंताचं दर्शन करतो. काय कसं काय चाललंय असं ते विचारत. आपलं तर पाटकापासूनच सुरू होणार का तुझं झाला, अरे तू देवळात आलाय ना, लक्ष द्यायला. कोण कोणाकरता आलोय, आपण देवाकरता आलोय. असं जेव्हा आपलं आचरण होतं तेव्हा ही भगवंताची भक्ती आपल्या हृदयामध्ये, जसं पिकाला कोंब फुटतो तसं आपण भगवंताचं असं धर्माचरण केलं की आपल्या भक्तीला कोंब, आणि मग ती वाढत जाते. जप, पूजा, कीर्तन, प्रवचन, सत्संग ऐकून भक्ती वाढते. काल सांगितलं कशी वाढते, तर पावसाळ्यात जसा नदीला पूर येतो आणि पाऊस पडतच राहतो, तशी तशी नदी वाढत जाते. तसं सत्संगानं, भजनानं आपल्या मनामध्ये भगवंताच्या भक्तीचा पूर येतो. म्हणून ते म्हणतात आता ही भक्ती आपल्या हृदयात जाण्याकरता आपले जे इंद्रिय आहे ते महत्वाचे आहे. पहिले डोळे आपल्या डोळं काहीतरी पाहतं. पंढरपूरला गेल्यावर ती गर्दी पाहिली डोळ्याने. जळगावकरांनी कानाने ऐकलं की 35 लाख लोक होते. डोळ्याने पाहिली का, टीव्हीवर पाहायला मिळाली, पण कानाने ऐकलं. असे लोक भजन करायचे. तर काही लोकांनी आल्यावर करून दाखवलं, त्यांच्या तोंडाने केलं. आणि आपण त्याच्याबरोबर जर म्हटलं तर आपल्या कानाने ऐकलं आणि तोंडाने नाम घेतलं. म्हणजे कान, डोळे आणि आता हे जे नाक आहे याला सुद्धा डोळा आहे. वास आला की कानाला, नाकाला कळतं की पदार्थ भजी आहे, जिलेबी आहे. म्हणजे नाक, कान,
डोळे आणि जीभ हे 5 इंद्रिय जे आहे हे भक्तीच्या रसानं तृप्त होतात. एकदा भगवंताचं गुणांवर्णन श्रवण करायला लागलं की कोणाची निंदाही आवडत नाही आणि कोणाची स्तुती आवडत नाही. कोणी केली हो हो बस त्याच्यावर आपलं मत नाही दर्शवत. कारण जगामध्ये चांगलं काम केलं तर स्तुती होते, वाईट काम केलं तर निंदा होते. आता बघा पोरीने त्या पोराला मारून टाकलं, लोटून दिलं. तिच्या आईनं सरळ सांगितलं मी वकील लावणार नाही, ती माझी मुलगी नाही, ती तिचं दुःख भोगेल. सरळ सांगतात. का तिला कळालं की तिने जे केलं आहे ते वाईट केलेलं आहे. चांगल्याला मदत करेल म्हणे मी, वाईटाला मी मदत करणार नाही. बा केवढं हृदय त्या आईचं. नाही गेली नाही ते बेटाला दिला, नाही जाऊन दिला. कारण तिने दुष्कृत्य केलं आहे. तिची काय भेटली हे माणसाला कळालं. भक्तीचा उदय झाल्यानंतर विषय तो त्यांचा झाला नारायण. त्यांचा नारायण विषय होऊन जातो, म्हणून त्यांना त्या बाकीच्या गोष्टीबद्दल काही राहत नाही. म्हणून ते म्हणतात बा तुम्ही यात्रेला जाऊन आले, हे पाहिलं ते पाहिलं, पण असं कोणी सांगतं का मी गंगेच्या काठावर 1000 जप केला, 5000 जप, असं कोणी सांगत. साखरपुटाने आले तेवढे आपल्या हातात ठेवून देतात लोक, हा प्रसाद घ्या हा खा आणि तोंड बंद करा. कोणी असं सांगतच नाही. काही काही लोक पैसे देऊन दर्शन करला, अरे दर्शन मी सोबत राहिलं 500 रुपये त्याने पडले तेव्हा दर्शन झालं. आता झालं होतं दर्शन, कशाला सांगतोय 500 रुपये गेले. दर्शनाचा आनंद नाही, 500 रुपये गेल्याचं दुःख आहे. तुम्ही आमच्या वारकऱ्यांना पंढरपूरला दर्शन होत नाही तरी ते आनंद मानता. कळसाचं दर्शन घेतलं, कुंडली वरदा हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मुक्ताबाई की जय, पालखी परत आली. पंढरीचे सुख नाही त्रिभुवनी, प्रत्यक्ष चक्रपाणी उभा असे. आणि असं सांगतात संत लोकांनी अनुभव घेतलाय. दशमीपासून देवळात राहतच नाही, बाहेरच राहतो. कारण एवढ्या 35 लाख लोकांचं त्याला करायचं आहे ना. कोणाच्या भरोशावर आले 35 लाख? पांडुरंगाच्या बरोबर. सरकारने या वाऱ्यांना प्रत्येक वारीला 20,000 रुपयाचे ठरवले. एक चुटपुट वारीवाल्यांनी पैसे घेतले, पण बाकीच्या लोकांनी सरकारचा 1 पैसा स्वीकारला नाही. ऐसा देव नाही कुठे नाही स्वीकारलं. तुम्हाला तुमची काय व्यवस्था करायची असेल सरकारी ती करा, आम्ही तुमचा नया पैसा घेणार नाही. देवाला जाताना रस्त्यात कोणी काही दिलं तर घेईल, पाणी बिणी, पण सरकारचे पैसे नाही. सरकार कशाकरता पैसे देत आहे? तुम्ही आमच्या बाजूनं ना, आम्ही पांडुरंगाच्या बाजूने आहे. आम्ही कोणाच्या बाजूने आहे? जो पांडुरंगाचा आहे त्याच्या बाजूने आहे. सरकार मतलबापुरतं पांडुरंगाच्या बाजूने होऊन जाते. असं आहे ते. निष्ठावंत वारकरी कधीच लोभवश होत. जिथे राहतं ते झाडून देतात, असं पसारा टाकून जात नाही. आपल्यासारखे आपण पसारा सोडून देतो, मुलून घेऊन येतो घरी, विसरून गेलो म्हणे मी. असं आहे तो निष्ठावान लोक आहे. म्हणून त्यावेळेस ज्या वेळेला आपले नाक कान डोळे हे देवाचे भक्ती डोळ्यानं पाहतात, कानाने ऐकतात आणि मुखाने हरिनाम घेतात. हरी शब्दाचं महत्व सांगितलं आहे. हरी उच्चारण अनंत पाप राशी जातील लयासे क्षण मात्रे. कसं तृण अग्नी मिळे समरस झाले, तैसे नामे केले जपता हरी. नुसता हरी शब्द उच्चारला म्हणून माऊली लिहिते, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. हरिमुखे
अजून बऱ्याच लोकांना हरिपाठ म्हटल्यावर कोणच्या आत्मादत नाही असं वाटतं. का बरं? तर हरीमध्ये प्रेम लागलं नाही. हरी शब्द काय करतो? दुःखाचं हरण करतो. म्हणून माऊली म्हणते हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. बरं कुठे? असोनी संसारी जिभे वेगू करी, वेदशास्त्र उभारी बाह्य सदा. जो हरीचं नाव उच्चारून आपले इंद्रिय संयमात ठेवे त्याला वेद बाह्या आवरून मदत करतील. वेदशास्त्र उभारी बाह्य सदा. म्हणजे वेदातलं आणि शास्त्रातलं त्याच्या बुद्धीत आपोआप येईल. कारण हे वेद आणि शास्त्र हरी करतात लिहिलंय. आणि एकदा आपण हरीला मानून घेतलं की वेदशास्त्राचं काही काम नाही. आणि मग असं काम केल्यानंतर हरी उच्चारण अनंत पाप राशी. अशा हरीचं उच्चारण केल्यानंतर आपल्या जेवढ्या पापाच्या राशी आहेत त्या सगळ्या जळतील. म्हणजे कशा? तृणाग्नी मिळे समरस झाले. गवताला अग्नीची चिंगी लागली की ते सगळं गवत अग्नीमध्ये मिळून जातं. त्याप्रमाणे आपण ईश्वरामध्ये मिळून जाऊ. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. कोण करेल पुण्याची गणना? तर हरीच्या उच्चारणानं अनंत पापराशी जातात. म्हणून या जगामध्ये जेवढ्या गोष्टी निर्माण झालेल्या आहेत तेवढ्या सगळ्या गोष्टी आपल्याला प्राप्त होणार आहे का? नाही. आणि प्राप्त करून घ्यायचं असेल तर त्याच्याकरता काय लागेल? पैसा. मग एवढा पैसा आपल्याकडे आहे का? नाही. मग त्या गोष्टीची अपेक्षा करायची नाही. पण दैवयोगाने जर कुठे तुम्ही गेलात, मिळालं तुम्हाला काही जे मनात पाहिजे होतं, तर ती देवाची कृपा आहे असं समजून समजा. देवाची कृपा आहे असं म्हणून समजा. आता बघा तुम्ही पुण्यातून लोक, आता पुण्यात खूप लोक वाटतात म्हणून काही लोक गाड्या घेऊन पुण्याच्या पुढे जातात. जिथे मिळत नाही तिथे वाटतात लोकांना, वारकऱ्यांना. का? तर वस्तू वारकऱ्याच्या पोटात गेली पाहिजे. कारण माणसाला जेव्हा गरज असते ना पायी चालताना, तेव्हा जर काही मिळालं तर त्याचं महत्त्व जास्त असतं. तर पायी चालताना किती ओझं धरून झाले माणूस. म्हणून बरेच लोक रस्त्यामध्ये जिथे काही मिळत नाही अशा ठिकाणी गाड्या उभ्या करतात आणि मग वारकऱ्यांना वाटतं. काय त्याचं कारण आहे ना की योग्य झालं पाहिजे. म्हणून ते म्हणतात आपल्या मनामध्ये जर महत्वाकांक्षा असेल तर ही महत्वाकांक्षा भक्तीचा रस उत्पन्न होऊ देत नाही. जसं आता लोक काही वाटायला सुरुवात केली की लगेच पेपरवाल्याला बोलवता, पेपरमध्ये फोटो आला पाहिजे आपण वाटून राहिले. आत्ता वाचला तुम्ही? पेपरमध्ये फोटो आला पाहिजे. आणि काही लोक म्हणजे काय फोटो फोटो लावायला चाल गेले रिकाम काम न करू. लोकांना दाखवण्याकरता वाटतोय का? पण मग म्हणजे काय आपल्या आई वडिलांच्या पुण्याच्या करता आपण वाटतोय. पुण्य स्मरण. हो, हे लक्षात ठेवा. हल्ली लोक कशाचे फोटो काढतात मोबाईलवर टाकतात. कशाचे? कारण महत्वाकांक्षा वाढली आहे. आणि ही महत्वाकांक्षा हरीपर्यंत पोहोचत होऊ देत नाही. म्हणून ते संत लोक आहेत ते महत्वाकांक्षा कधी आणतच नाही. पण तुम्ही वारे निघतात तेव्हा फोटो घ्यायला किती लोक जातात? थोडेसे एक दोनच पेपर जातात. सगळे पेपर जातात का? नाही. कारण त्यांना त्याचं काही महत्व नाही ना. उलट चांगल्या गोष्टी पेपरमध्ये आल्या तर लोकांचं वागणं सुधरेल ना. पण पेपरमध्ये कोणत्या गोष्टी येतात? याने एकाला मारलं, फ्रंट पेज. एक माणूस काच फोडतोय लोकांच्या गाड्यांचे, उभ्या गाड्यांचे, फ्रंट पेज. म्हणजे वाईट गोष्टी येत आहेत. चांगल्या पण तुम्ही एखाद्या माणसाला नीर खणली, त्याला कधी सांगितलं गावाचं पाणी प्याकरता खणले, तर त्याची बातमी खाली येईल कोपऱ्यामध्ये. खरं कोणाची बातमी पाहिजे की ज्याने अनेक लोकांना पाण्याची सोय केली. पण नाही येणार.
उलट पाणपोईच्या ठिकाणी ग्लास घेऊन जातात लोक. आता उन्हाळ्यात लावलं होतं ना, ग्लासच मारून दे. आपण स्टीलचे ठेवले होते, शेवटी प्लॅस्टिकचे ठेवावे लागले. पिशवीत टाकून देतात. म्हणून पिशवी आणण्यावर लक्ष ठेवलं पाहिजे, जाता जाता काय काय टाकतोय. म्हणून CCTV लावले. त्या तुळशीजवळ बाईची कोयरी गेली होती, तिने दुसऱ्या दिवशी विचारलं आणि दादा कोणी कोयरी आणून दिली का? म्हटलं TVत पाय. तर संध्याकाळचा एक दर्शनावाला माणसानं उचलली होती, तो सापडून गेला. म्हटलं आणून त्याने कोयरी म्हणजे मी घेते. म्हटलं काढू का? CCTV काढला तर त्याला केस उचलतोय. देवापुढे फळ, देवाचे पैसे उचलताना दिसून जात तुम्ही. पैसे मोजताना दिसून गेले लोक. असं ते लगेच पोलीस CCTV काढतात. शोधा पण. तर हे डोळ्यामुळे होतं, आपल्याला कानामुळे होतं, नाकामुळे होतं. आणि भक्ती सुद्धा नाक कान. म्हणून गुरुजी काय सांगतात? आधी अंगावर पाणी उडवा, डोळ्याला पाणी लावा, नेत्रोदक स्पर्शा. आता नीट ऐका. भद्रं करणे विष्णुयाम देवा. म्हणून भगवंताचं करताना नाक कान डोळे हे गार पाण्याने शुद्ध करायचे आणि भगवंताची भक्ती करायची. मग अशा स्वरूपाची स्थिती अखंडानंदांनी एक दृष्टांत दिला. काशीला एक घाट आहे, त्या घाटावर रोज संध्याकाळी अन्नदान चालतं, वाटतात डोंगरे महाराजांच्या नावाने. तर यांचं काशीच्या घाटावर, नाशिकला पण आणि काशीला पण गंगेवर प्रवचनं चालतात. गंगेच्या काठावर लोक बसलेले असतात, संध्याकाळी वक्ते येतात आणि प्रवचन. एका माणसाने स्वामीजीला विचारलं, स्वामीजी प्रवचन झाल्यावर मी पुलावा वाटू का? स्वामीजी म्हणाले प्रवचन झाल्यावर वाट, पण मध्ये वाटू नको, कारण मग लोक ऐकणार नाही. त्यांच्याबरोबर एक श्रीमंत माणूस होता. तो स्वामीजीच्या प्रवचनाचं वक्तव्य करत होता की स्वामीजी येणार आहे, असं प्रवचन करणार. त्याने स्वामीजी जटलावर बसल्यावर एक आपलं सांगितलं की इथे पुलावा वाटणार कोणी माणूस आला आहे. पुलावा उष्टा होतो म्हणून कोणी खायचं नाही, कारण दुसऱ्याला दिला म्हणजे उरल्याला उष्टा झाला. हे सगळे प्रसाद बिसाद जे लोक वाटतात हे उष्टे असतात, ते खायचे नाही. स्वामीजी आश्चर्यात पडून गेले की हा आपल्यासमोर खोटं सांगतोय. म्हणजे तेव्हा हे गंगे माते याची बुद्धी सुधरू. इथे अन्नदान चालतं ना, हा म्हणतो उष्ट आहे. बरं, त्याने एक शब्द वाचला श्रुतीमधला, माणसाने उष्ट अन्न खाल्ल्यानंतर बुद्धी भ्रष्ट होते. आता हे वचन आहे, पण उष्ट म्हणजे काय? एक माणूस जेवला तर ताटातलं जर खाल्लं तर ते उष्ट आहे. खरगट काय आहे? खाऊन उरतं ते खरगट. म्हणून बाया काय करतात? आधी ताटलीत काढतात आणि ताटलीतून वाढतात. त्या भांड्यातून वाढत नाही. आता तुमच्या टेबलावर भांडे ठेवून देता बाया, घ्या आता ना, ते उष्ट होतं. पण चमच्याने काढून दुसऱ्याच्या ताटात टाकलं ते उष्ट नाही. आता स्वामीजी ते पाहत होते. तर स्वामीजी म्हणे आता जर आपण याला बोललो तर हा नाराज होत नाही. बरं, याने प्रवचन आखलंय तर गंगे मातेला प्रार्थना केली, गंगे माते तू ज्याच्या बुद्धीत फरक पाड, जैसी गंगा वाहे त्याचं त्याचे मन, याचं मन शुद्ध कर. तोपर्यंत एक खालून माणूस उभा राहिला आणि त्या शेठला म्हणे, का हो तुम्ही पत्नीचं उष्ट खाता तेव्हा? म्हणे मी उष्ट खाल्लं. म्हणे खोबरं दोन्ही नवऱ्यावरून लग्नाच्या दुसऱ्याची दातानं तोडलं, विडा तोडला, हा तुम्ही खाल्लेला आहे. म्हणे मग ते प्रेमाचं आहे. म्हणे मग देवाचं काय? बरोबर, खालच्या माणसाने उत्तर दिल्यावर शेठ तिचं तोड पण झालं. स्वामीजी म्हणे गंगेने माझं ऐकलं आणि त्याला उत्तर समजलं ना. पहिल्याच दिवशी एकमेकाचं गोष्ट खावं लागतं, विडा तोडावा लागतो, खोबरं तोडावं लागतं.
शेवटचं उत्तर देऊन दिलं. शेठजी बोलेल काय? बोलेल काय? आता तर बाई पण जेवते, माणूस पण जेवतो, बाई डाव्या हाताने मारते. एखाद्या त्या जेवाच्या हाताने चमचा घेऊन गेले काही मध्ये. तुला बरं आहे कोणाचं गोष्ट नाही. लक्षात ठेवा. म्हणजे जगामध्ये काय सांगावं आणि काय सांगू नये. तो स्वामीजी म्हणे गंगा सजीव आहे, कारण माझ्या मनातलं गंगेने ऐकलं आणि शेठजीला उत्तर. पुढच्या वेळेस शेठजी आले म्हणे माझ्याकडे की महाराज आपल्याला गंगेवर प्रवचन करायचं म्हणे, माफ करा याच्या पुढे तुम्ही माझ्याकडे प्रवचनाला मागायला यायचं नाही, कारण तुम्ही माझ्यापेक्षा जास्ती शास्त्र सांगता, तर मी तुमच्या पुढे काय प्रवचन. शेठला रवाना करून कोणतं शास्त्र कुठे सांगावं. जगन्नाथपुरीला लोक भात खातात, तो एकदा नैवेद्य झाला ते का उष्ट झालं. लक्ष द्या. देवाला नुसतं तुम्ही असं दाखवलं, तीर्थ सुद्धा घेत नाही काही लोक, नाही नाही म्हणे, तर त्यांच्या हृदयामध्ये भक्तिरस नसतो. नातवाचं बिस्किट आजोबा खाऊन घेतो, कधी अर्धवट चिरून वाया जाईल खाऊन घेतो, आधी खाऊन घेते, कारण ते प्रेमाचं प्रतीक आहे. तसं भगवंताच्या प्रेमाचं प्रतीक प्रसाद आहे. म्हणून लोक देवाचा प्रसाद घेतात. अशा प्रकारे जगामध्ये असे शब्दचिल्ली असतात, काय सांगायचंय स्वामीजीला, आणि असे शब्दचिल्ली स्टेजवर बसून बोलतात म्हणे, आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये भक्तिरस शेवटपर्यंत उत्पन्न होणार नाही. लाख रुपये दान दिले त्याच्याने भक्ती उत्पन्न होत नाही. तुम्हाला कीर्ती मिळून जाईल, लाखाच्या चौपट मिळून जातील, पण भक्ती निर्माण होणार नाही. भगवंत प्रेम प्रदान करणार नाही. म्हणून भगवंताने काला वाटू एकमेका वैष्णव जननिका, आपल्या सगळ्या भक्तांना खाऊ घालायचं होतं देवाला. अनेक अवतारामध्ये भक्तांनी आपल्याला खाऊ घातलं. म्हणून कृष्ण अवतारामध्ये स्वतः भक्तांच्या तोंडात घालताय आणि भक्त देवाच्या तोंडात घाला. काला वाटू एकमेका वैष्णव जननिका. काय वाटलं होतं देवाने याला, या नाही दही भात, म्हणून या संतांनी पाहिलं. लोक तर कोणी दही भात घेऊन होतील, म्हणून या संतांनी भाजलेल्या लाह्या घेतल्या आणि त्याच्यात दही टाकून काला केला. काला वाटू एकमेका वैष्णव जननिका. संतांनी केल्या लाह्या. काला फक्त महाराष्ट्रात आहे, इकडे नाही, इकडे नाही, खाली नाही. आपण तरी बगरणी खातो, दक्षिणेकडे रवा भाजून खाता एकादशीला, कारण तिकडे काही उत्पन्नच होत नाही. म्हणून ते भाजलेलं अन्न खातात. आणि आपण सावधाना किती घाण आहे पण खातो की नाही. वडा हरिसे कोई नाही बडा आणतो तो बलेंचे नाही. साबुदाणा भगर चांगली आहे, कारण ती आपल्याकडे पिकते. साबुदाणा पिकत नाही, तो तयार होतो झाडाचा. ठीक आहे, तो काढला जातो, गरम केला जातो, वाढवला जातो. म्हणून ते म्हणतात वस्तू एक मात्र आकांक्षा राहून जाते. म्हणून वेदांती लोक सांगतात हृदयामध्ये भक्ती होण्याकरता भगवंताच्या नामाचं रसायन घेतलं पाहिजे. पण अभिमानी आणि मूर्ख लोक आपल्या देहामध्ये भक्तीचा उदय होऊ देत नाही, कारण तो अभिमान त्यांना काही सुचू देत नाही. म्हणून अन्योन्य सवय मनुष्य जगामध्ये श्रीचीच उपासना करतो आणि श्री प्राप्त होते. आता भक्ती कोण आहे? श्रीचं रूप आहे, भक्ती पुरुष रूप नाही आहे. आणि सगळे लोक शक्तीची उपासना करतात, देवीची. आता पृथ्वी कोण आहे? श्री आहे. आकाश कोण आहे? पुरुष आहे. आकाश
आकाशातून पाणी पृथ्वीत पडेल तेव्हा ती उत्पन्न होईल. म्हणून आकाश पुरुष विष्णू आणि पृथ्वी श्री. म्हणून पृथ्वीला काय म्हटलं? माता. आईला मुलाची लाज लागली तर राग येत नाही, दुसऱ्याला लागू द्या, घरात दिसत नाही का तुला? आई बोलणार नाही, सांभाळून चालत जा रे, एवढंच बोले. कारण तिच्या अंगी सहन करण्याची शक्ती आहे. पण तिला आपण वृद्धाश्रमात टाकून देतो. सून म्हणते सासू मेलीच पाहिजे. विचार करा. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य एवढंच की भक्ती रस जो आहे तो भक्ती रस कोणाच्याही शरीरामध्ये गेला की तिथे प्रेम निर्माण होतं आणि भक्तीनं जगात प्रेम वाढतं. वाढावया सुख भक्तिभाव धर्म. भक्तिभाव काय होऊन जातो जगामध्ये? धर्म होऊन जातो. म्हणून अशा या सत्संगामध्ये या योगानं माणसाची स्वरूप स्थिती बदलते. म्हणून माणसानं अभिमान न करता या जीवनामध्ये, अहंकार न करता जीवनामध्ये भगवंताच्या नामाचा जप केला पाहिजे. तुटेल धरणे प्रपंचाचे, की जपाच्या योगानं या प्रपंचाचं जे धरण आहे ते तुटून जातं. म्हणजे यावर आपले कामं होत नाही, बरं वाटत नाही, तेव्हा जपाचं महत्व वाटतं आपल्याला. मुलगा शिकत नाही, नातू शिकत नाही, तेव्हा जर जप करायला सांगितला ज्योतिषाने तर तेव्हा पटतं. पण तुमच्या मनामध्ये खरं प्रेम असेल तर लवकर फळ मिळतं आणि खरं प्रेम नसेल तर उशिरा फळ. 85% मिळण्यापेक्षा 65% मिळते. कारण प्रेम असल्याशिवाय तो जपाचं समर्पण ईश्वराला होत नाही. म्हणून आपल्या गुरुनं आपल्याला जो प्रसाद दिला आहे तो प्रसाद उष्ट कसा होईल? देवाचा प्रसाद कसा उष्ट होईल? ज्याच्यामध्ये श्रद्धा कमी आहे त्याला त्या अभिमानानं प्रसाद आवडणार नाही. प्रसाद आवडणार नाही. नाथ महाराज गोड खूप खाते रोज. पण एक बाई आली म्हणजे नाथ महाराज हा मुलगा रोज गोड मागतो, याचा बाप मेलाय, मी कष्ट करते, हा फार रडतो म्हणे, तर तुम्ही याला काही डोक्यावर हात ठेवा आणि याचं गोड खाणं कमी झालं पाहिजे म्हणे. नाथ महाराज म्हणे ताई मी पण गोड खातो, आता मी खातो याला कसं नाही सांगू, तर मी आता 8-10 दिवस गोड खाणं बंद करेल, मग तू याला घेऊन ये. मग मी याला. नाथ महाराजांनी 10 दिवस गोड खाल्लं आणि त्या मुलाच्या डोक्यावर हात ठेवला आणि सांगितलं भाऊ आईला त्रास देऊ नको. दुसऱ्या दिवसापासून मुलगा चांगला वागायला लागला. ती बाई 8 दिवसांना म्हणे महाराज त्याच दिवशी ठेवला असता आता माझा त्रास वाचला असताना. म्हणे बाई मी गोड खात होतो, मी सोडलं. त्या दिवसापासून नाथांनी कधीच गोड खाल्लं नाही आयुष्यभर. आपल्याला प्रसाद जर आला तर हात लावून नमस्कार करायचा. मसाल्याचा प्रसाद घ्यायचा देवाचा, पण गोड प्रसाद घ्यायचा. जन्मभर शिक्षा घ्यायची की आपण त्याला सांगितलं आहे. आधी केले मग सांगितले. आपलं कसं आहे, त्या हल्ली पोरं मोबाईल पाहता ना, म्हणजे आई म्हणजे पाहू नको, तू कशी पाहते लगेच बोलतो तो आजोबा तिथे पाहताय. आजोबा पण पाहताय असं स्वच्छ बोलून टाकतो तो. म्हणून आजकाल बोलायचं राहिलं नाहीये, कारण आपणच ते करतोय ना, मग आपण दुसऱ्याला सांगू शकत नाही. तुकाराम महाराज म्हणतात बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. पण संतांनी वचन टाकून दिले. बोललं तसं चाललं तरच फळ आहे, नाही तर सुभाषित तर सगळ्यांचे पाठ आहे. दया क्षमा शांती तेथे देवाची वस्ती. आणि दया क्षमाचं आचरण करीत नाही आपण. म्हणून त्यावेळेस
मनुष्यानं हरिगुण श्रुती. मग आता काय केलं पाहिजे हे भक्तिरस निर्माण होण्याकरता? तर हरिगुण श्रुतम, हरीचे गुण ऐकले पाहिजे. हे सांगितलं भक्तिसूत्र आहे. सूत्र काय सांगितलं आहे? हरिगुण श्रुती, भगवंताचं गुणान वर्णन श्रवण केलं पाहिजे. मग कुठे लिहिलं आहे गुणान वर्णन? तर श्रुती, स्मृती आणि पुराण. मग हे आता कलियुगामध्ये श्रुती आणि स्मृती आणि पुराण ऐकायला वेळ नाही. या पुराणात असं त्या पुराणात, म्हणून व्यासांनी एका ठिकाणी श्रीमद भागवत केलं की हे ऐका. कथामृतम तप्त जीवनम श्रवण मंगलम. संसाराच्या त्रिविध तापाने तापलेल्या माणसाला भगवंताचं श्रीमद भागवत श्रवण केल्यानंतर ताप कमी होऊन हृदयामध्ये भक्तिरसाची उत्पत्ती होते. म्हणून त्यांनी सूत्र लिहिलं हरिगुणश्रुतम. ते श्रवण करा की त्याच्याने रसाची धारा निर्माण होईल. ज्याप्रमाणे हिमालयानं आपल्या डोक्यातून गंगेची धार उत्पन्न केली, ब्रह्मगिरीनं गोदावरीची धार निर्माण केली, प्रत्येक पर्वतातून नद्या निघाल्या. त्याचं कारणच असं आहे, त्या पर्वतांनी जगाच्या कल्याणाकरता आपल्या मस्तकातून ह्या धारा सोडलेल्या आहेत. प्रत्येक नदीची एक कथा आहे बघा. रामपूर्णा नावाची नदी आहे. आता रामपूर्णा कसं? तर मनमाडला अगस्ती ऋषीच्या आश्रमामध्ये त्यावेळेला ऋषींचे हाडं पाहिले आणि अजूनही मनमाड नांदगाव पाण्याचं दुर्भिक्ष असतं. तर सगळ्या ऋषींनी सांगितलं देवा इथे दुर्भिक्ष आहे, म्हणून त्या हाडांना अस्थिंना हात लावल्यावर रामानं पाणी घेतलं प्यायले. कारण कुठलेही आपण अपवित्र काम केलं की हातपाय धुवून गुळणा करायचा असतो. तो गुळणा केला, तिथून एक नदी निघाली, तिचं नाव आहे राम गुळणा. मनमाडमधून वाहते, पर्वतावर निघाली. पावसाळ्यात खूप वाहते, बाकी तेवढा कमी वाहते. म्हणून ते म्हणतात अशी गंगा प्रत्येक पर्वतावर निघालेली आणि अशा प्रत्येक पर्वतावरून छोट्या नद्या निघतात, दुसऱ्या नदीला मिळते आणि ती महानदीमध्ये मिळते. तापीला, नर्मदेला, गंगेला, यमुनेला अनेक नद्या मिळतात. म्हणून तसा भक्तीचा रस आहे. तुम्ही जेवढे सत्संग करत जाल, जेवढं नामस्मरण करत जाल, जेवढं कीर्तन करत जाल, तसा तुमच्यामध्ये भक्तीचा रस उत्पन्न होत जाईल. आणि बुद्धीच्या ठिकाणी दुष्ट विचार निघून जातील. सत्संगतीचा महिमा कळेना, सत्संग कोठे श्रमल्या मेना. म्हणून ते सांगतात हरिगुण श्रुतम. काय करा? तर हरीचं गुण ऐका आणि हरीच्या गुण ऐकल्यानंतर तुमचा मुख्य फायदा काय होईल? तर तुमच्या मनामध्ये अभिमान येणार नाही. अभिमान गेला की हरिगुणाला पालवी फुटेल. हरिगुण गायल्यानंतर तुमच्या भक्तिरसाला, वेलाला पालवी फुटेल. अभिमान गळून जाईल, लुलुपता जाईल आणि श्रवणाची प्रीती वाढेल. भगवत गुणानुवादा. मग तुम्हाला भगवंताचे गुण वारंवार वाचून झालं की ऐकून झालं तरी परत ऐकाल तुम्ही. काय होतं म्हणे भगवंताचे गुण ऐकल्यानं? भागवतामध्ये दशमस्कंदामध्ये 9व्या अध्यायामध्ये 49व्या श्लोकामध्ये सांगितलं आहे, कर्माणि कर्म करिष्यामि यतस्मस्यं श्रद्धायां मनुष्यं पदोदीतं. भागवतामध्ये लिहिलं आहे, धर्मप्रसंगामध्ये भगवत गुणानं मनुष्य आपल्या शरीरातले दोष काढतो. कसा काढतो म्हणे? तावत कर्माणि कुर्वन्ति निर्वद्यं यावत् तथा मत्कथा श्रवणं श्रद्धा यावत् जायते. ज्या वेळेला माझ्या कथा त्याच्या हृदयामध्ये रसरूपाने जातात. म्हणून श्लोक जे आहे ते हळू म्हणायचे असतात. कारण जसा जसा श्लोकाचा स्वर आपल्या हृदयात जातो, जसं आपण रोज म्हणतो नमस्तुते महामाये श्रीपीठे सूरपूजिते, हा स्वर झाला. आपण जर गाईत म्हटलं नमस्तुते महामाये श्रीपीठे सूर, त्याला स्वर येत नाही. शंखचक्र गदा हस्ते
असं जेव्हा म्हटलं जातं तेव्हा त्याचा स्वर निर्माण होतो आणि तो स्वर आपल्या शरीरात जातो. म्हणजे आपल्या हृदयामध्ये असलेल्या अग्नीला आपण आहुती देतो त्या रसाची, आणि मग आपल्याकडून हवन चांगलं होतं, दर्शन चांगलं होतं, पूजा चांगली होते, आणि भगवत गुणानुवादानं आपले कान पवित्र होतात. आपल्या कानामध्ये पवित्रता येतं, वाईट ऐकतच नाही. पण कानामध्ये सोनं घालायचा उद्देश काय, तांब घालायचा उद्देश काय, एकच आहे. ते धातू जे आहे ते वाहक आहे. आपल्या कानानं चांगलं घेतलं पाहिजे आणि वाईट सोडलं पाहिजे. जेवढं चांगलं आहे तेवढं हृदयात जाऊ द्यायचं आणि वाईट आहे तेवढं सोडून द्यायचं. कोणाची निंदा तो असं म्हणे सांगायचंच नाही. कारण आपल्या दोन तुकारामाचे 4.5 मुंग आहे. तुका म्हणे दुसऱ्याचं काय सांगत होतं. संत काय म्हणे ते सांगा. कारण संतांच्या अभंग वाणीमध्ये भक्ती आणि प्रेम आहे. म्हणून जोपर्यंत श्रद्धा उत्पन्न होत नाही तोपर्यंत भक्ती होत नाही. म्हणून श्रद्धेनं ऐकणं महत्वाचं आहे. गुणानुवर्णन असं वर्णन शास्त्रामध्ये केलं आहे की भगवत गुणानुश्रवण केलं असताना माणसाचं ध्यान लागतं. मत्कथा श्रवणं श्रद्धा यावन्न जायते. माझी कथा कथी जशी ऐकतील तसं त्यांचं माझ्याबद्दलचं चिंतन वाढत जातं. म्हणून आपला अखंड जप व्हावा याकरता चिंतन झालं पाहिजे. जसं आता तुम्हाला रेंज नसली ऐकून येते मोबाईल, तशी आपली रेंज आणि देवाची रेंज लागून जाते आणि आपल्याला जगातलं काहीच दुःख कळत नाही, फक्त परमात्माच कळतो. त्याला आपण तंद्री म्हणतो. म्हणून ते म्हणतात भागवत कथा श्रवणानं ईश्वराबद्दल प्रेम वाढत जातं आणि वारंवार चिंतन करावं असं वाटतं. आणि मग हे चिंतन झाल्यावर चिंता कमी होऊन जाते. का उद्या कसं होईल पाहिजे देव मान्य माहिती. चला आता रात्र झाली आहे, झोपेकरता रात्र आहे, गप्पा मारण्याकरता झोपून जातो तुला. सकाळी आपोआप कुठेतरी येतं त्याचं काम होऊन जातं. त्याला वाटतं हे देवानेच केलं. तो देवाचे अनंत उपकार मानतो. बऱ्याच वेळा आपल्याला पैशाची गरज पडते आणि आपण 2-4 वर्षापूर्वी कोणाला काहीतरी दिलं असतं. आपण असा विचार करतो की तो परत देणार नाही म्हणून त्याचा डोक्यात ठेवत नाही. दुसऱ्या दिवशी थोड्या वेळाने तो येतो म्हणे भाऊ अरे उशीर झाला, माफ करेल, तुझे पैसे घेऊ. म्हणजे ज्या पैशाविषयी आशाच नव्हती ते पैसे घेऊन जातात आणि तो माफी मागतो. उशीर झाला, माफ कर. त्याचं कारण आहे ना, आपण जे भगवंताचं गुणानुवर्णन करतो त्या गुणानुवर्णनानं आपलं काम परमात्मा दुसऱ्याच्या बुद्धीने करून घेतो. म्हणून भागवतामध्ये सांगितलेलं लीला कथाम रसमंतरेण, या भगवंताच्या लीला कथा ज्या आहे त्या महत्पुरुषांच्या सेवेनं त्यांनी दया केली की आपल्याला लवकर कळतं. म्हणून साधू पुरुषांची सेवा आपण दयेला पात्र होतो आणि धर्माची श्रद्धा आणि ऐकण्याचं प्रेम याला भक्ती चतुष्ट साधन असं म्हणतात. 4 गोष्टी प्राप्त होतात आपल्याला भागवत ऐकल्यानं. कोणाचीही सेवा करायची इच्छा होती, मदत करायची कोणाला. दुसरं, कोणाविषयी दया उत्पन्न होते. मांजर ओढते, दूध ठेवून त्याला, कुत्र ओरडत आहे, तुकडा टाकून दे, दया आहे. गाय दिसली, चारा घालून दे, गूळ घालून दे. आपण दयेला पात्र होतो आणि या 3 गोष्टी केल्यावर आपल्याला भगवंताचं गुणानुवर्णन ऐकण्याची इच्छा होती. कुठेही चाललं असेल पण लोक भागवत कुठे चालू असो 2 मिनिटं थांबून जातात, नमस्कार करतात, गुणानुवर्णन आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये आपल्याला, म्हणून भक्तिसूत्रामध्ये शांडिल्य सांगतात ततोरंत्यान कुंकुरोत्पत्ती. त्यामुळे काय होतं, आपल्या शरीरामध्ये भक्तीचा अंकुर उत्पन्न होतो.
त्या अंकुराला श्रद्धाभाव असं म्हणतात. आपल्या मनामध्ये भाव जागृत होतो. भाव आणि श्रद्धा एकत्र आले, जसं गुलाबजामुन तळले तुपामध्ये, की त्याच्यामध्ये रस जाण्याकरता ते गुलाबजामुन पाकामध्ये टाकावे लागतात, वरतून धाऱ्या ठेवावं लागतं, म्हणजे ते पाकात बुडले पाहिजे. तसं आपण भगवंताची भक्ती, पूजा, अर्चा किंवा जप करताना डोळे मिटून आपली तंद्री लागली पाहिजे. आपल्याला डोळे मिटले की कशाची सवय असते? झोप घ्यायची. डोळे मिटले म्हणजे बरेच लोक ध्यान करतात झोपून जातात, जप करता करता झोपून जातात. पेपर वाचता वाचता, म्हणून पेपर बसूनच वाचला पाहिजे, आडवं पडून वाचायचा. कारण शरीराला आडवं पडलं आणि डोळे बंद झाले की झोपेची सवय आहे. म्हणून ते म्हणतात की अशा प्रकार कान, नाक, डोळे, वाजा कानालाच ऐकू येईल, नाकाला ऐकू येईल का? नाही. नाकाला सुगंधाची सवय आहे. पण एखादी उदबत्ती जळते, लोक लगेच विचारतात का कोणती उदबत्ती आहे, परंतु वास त्याला आवडला. सुगंधामुळे उदबत्तीचा तपास केला माणसाने आणि कोणती ती उदबत्ती कळ्यावर आणली आणि मग त्याचा आनंद घेतला. त्याप्रमाणे कान जे आहे, हे कान भगवंताचं गुणांवर्णन ऐकून पवित्र होतात आणि पवित्र झाले की त्या कानामुळे आपलं शरीर पवित्र होतं. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, पवित्रची होय देह त्याचा. हरीची कीर्ती गायल्यानं देह पवित्र होतं आणि माणसाला स्वास्थ्य प्राप्त होतं. म्हणून हृदयामध्ये भगवत गुणा रस निर्माण झाला की हृदयातली वासना मिटते आणि भक्तीचं पल्लव उगवतो. कृष्णार्पणमस्तु. सत्यगुरु राये कृपा मद केली, सापडले वाटे मस्तकी तुझा नाटे विला कर भोजना माग